पे जीते आए, तो इसीलिए वो टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया गया था। वो निर्णय था इनका। अब देखते हैं हड़पसर की टीम जो DD11 वो भी तैयार है। मनीष पाटिल हमारे साथ कॉम्बॉक्स में तैयार है। मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए हम लोग भी तैयार। मैदान के अंदर अगर देखें, प्रारंभिक बल्लेबाज मनीष, जिनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा, खास करके पावर प्ले के 2 ओव्हर। राजेश आणि राहुल आर फ्रॅक्टर आशुभाऊ जादू स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि गोलंदाजी मार्कवर अंगद सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. चांगला निर्णय आहे की नाही आहे ते तर नंतरच आपल्याला कळेल. तर सुरुवातीला मात्र पॉझिटिव्हिटी राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या मनामध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते की फलंदाजी करणारा जास्तीत जास्त धावा आम्हाला बनवता येऊ शकतील. लेट्स सी. यावेळेस बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या मागे जातो. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक धाव तर मिळते आणि अशा पद्धतीने लेग बाईटची एक धाव. पॅडला ब्रश करून बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे गेला होता. मिळते एक धाव. धावफलक सुरू होते आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन. दुसरा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज अंगद सज्ज होणार आहेत. आपण जर क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर ऑफ साईडला आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंट, कव्हर, मिड ऑफ आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. ऑन साईडला मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर शॉर्ट फाईन लेग आणि डीपमध्ये मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. एका वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलंय आशुभाऊ स्पोर्ट्स फाउंडेशनसाठी. यावेळेस सावध पवित्रा, सावध प्लेसमेंट. एक धाव तर मिळेल. फेकी चुकली आहे. 2 धावा मिळू शकतील का तर नाही. नॉनस्ट्राईकचा फलंदाज तयारीत नव्हता. मिळते एकच धाव. धावसंख्या सुरू होते आणि खरंच 2 धावांवर एक चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी. अतिशय महत्त्वाचा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये प्रतिभा प्रचंड आहे. इथून बघा, तुम्हाला वाटत असेल की आम्ही गुड दिले तर बेटरचा विचार केला पाहिजे, बेटर दिले तर तुम्हाला बेस्टचा विचार करायला लागेल, कारण प्रश्न 1,11,111चा आहे. अंगद यावेळेस मात्र आखुट्टपचा बॉल आता फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही पण दावा देऊन जाईल. लॉंग ऑन सीमरच्या बॉल ओलांडतो आणि हा मिळतोय टिंगरे सरकार चौकार. मी ते आहे धावसंख्या बिनबाद 6. बॉल चांगला होता. अपील केली गेलेली आहे. लाऊड अपील आहे पण लेग साइड सोडून जाणारा बॉल होता. कदाचित त्यामुळेच पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे. लेग बाईची खूण मिळेल आणि एक धाव मिळते. लेग बाईची धावसंख्या झाली बिनबाद 7 धावा. खूप लाऊड अपील होते आणि चांगल्या दर्जाचा ब्लॉक कॉल टप्प्याचा चेंडू होता. फक्त कुठेतरी लेग साइड सोडून जाणार होता म्हणून काय नाही तर मग फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं. निश्चित या मॅचमध्ये जर बघितलं तर तुम्हाला दर्जेदार गोलंदाजी करायचे. अक्षयचा विचार केला तर तो प्रमुख गोलंदाज आहे, आघाडीचा गोलंदाज आहे. एक मोठा फटका आल्यानंतर थोडासा तो कमबॅक करतोय. धावसंख्या 7. अंगद ओ हो यावेळेस सरळ रेषेत व्ही मध्ये खेळायचा होता. बॉलचा वेग थोडासा कमी झाला. हलकासा बाहेरच्या दिशेने बॉल टर्न झाला. पवित्रा चांगला होता, स्ट्रॅटेजी चांगली होती, टेक्निक चांगली होती पण मात्र समन्वय होऊ शकला नाहीये. बॉल जातोय डॉट. आता मात्र दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. बहुत ही सुंदर, बहुत ही बढ़िया जो कि प्रदर्शन DD11 हड़पसर की तरफ से। और ये गेंद देखिए 5वें स्टंप की तरफ से टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रही, बल्लेबाज गेंद के पीस तक नहीं पहुंचे, इसलिए थोड़ी परेशानी हुई। सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. ओ एज लागते. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. स्टॉप केला जाईल. दरम्यान एकही धाव पूर्ण करण्याचा पवित्रा घेतला गेला नाही. नॉनस्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा नकार आला होता. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आशुभाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 7 धावा. एकही विकेट डाऊन झाला नाही. दोन्ही संघ चांगल्या ट्रॅकवर आहेत. चर्चा तर सुरू राहील पण आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आता गेलो लगेच आलो. वारंवार ही सूचना केली जाते आयोजकांच्या वतीने की 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकावीच लागतील. तुम्ही फलंदाजी करा, गोलंदाजी करा. वेळेमध्ये व्यत्यय येणाऱ्या संघाला दंडित केलं जाऊ शकेल. पहिल्या षटकाची समाप्ती. आशुभाऊ स्पोर्ट्स फाउंडेशन संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 7 धावा. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय कोण तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर अनिकेत. फार मोठी जबाबदारी अनिकेतच्या खांद्यावरती असणार आहे. पहिल्या षटकात 7 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. अनिकेत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर राजेश असेल जो वैयक्तिक 4 धावांवर खेळतोय.
यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला हुक केलं, बॉल मध्ये ताकद आहे, बॅट मध्ये ताकद आहे आणि बॉल मात्र हवाई सफर घेऊन जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 6 धावांसाठी दर्जेदार टिंगरे सरकार षटकार. से लंबा छक्का भी है, क्या स्ट्रोक खेला गया बल्लेबाज की तरफ से. धावसंख्या 13 झाली. आता मात्र कुठेतरी हात खुले होते आणि फलंदाजी का स्वीकारली आहे त्याचं परिपूर्ण उदाहरण बॅट्समन राजेश देतोय, ज्याच्या बॅटमधून मात्र धुव्वाधार फलंदाजी होते. एक लाजवाब चौकार आणि एक देखणा षटकार राजेशच्या बॅटमधून आलाय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर अंकित. यावेळेस बॉलला फॉलो केलं आणि पॉइंट रिजन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेट ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न केला होता. पवित्र चांगला होता, टेक्निक चांगली होती, पण मिडल ऑफ द बॅट घेता आला आणि धावसंख्या 1 ने जाईल. पुढे पोहोचेल बिनबाद 14. राजेश बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए और इसी तरह से बल्लेबाजी देख के निखर कर आनी चाहिए, क्योंकि आपने पहला मैच इस प्रतियोगिता में खेला, 2 मैचेस खेले, उसके बाद में आप क्वालिफाई हुए हैं, यहाँ तक आए हैं, तो आप एक बार फिर वो पहले नंबर के पायदान के बारे में सोचिए और अपने क्लास के बारे में, क्वालिटी के बारे में सोचिए, तो एक बार फिर आपको फायदा होगा. ये गेंद बहुत अच्छी, शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं था. अंकितचा लेफ्ट आर्म राऊंडरचा विकेटचा मारा खूप चांगला ठरतोय, कारण उजव्या बाहेर बॉल ठेवतो आणि हलकासा पायाच्या दिशेने बॉल कट होते आणि वेग देखील तितकाच देतोय. पिचिंग खूप चांगली गुडलेनला आहे. 5व्या 6व्या बॉल खूप चांगला, पवित्रा खूप चांगली टेक्निक गोलंदाज अंकितची. और एक तरफ राहुल थोड़ा स्ट्रगल कर रहे, तो दूसरी तरफ से राजेश जो है एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे हैं. धावसंख्या 14. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, बॉलला फेकून दिले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा मिळतोय दर्जेदार चौकार. मैदान के अंदर जो जोड़ी है वो भी कमाल कर रही है. और मनीष आग ना दोनों तरफ लगी हुई है, बहुत बढ़िया तरीके. ये शॉट देखे जिस तरह से थोड़ी ऑफवर्ड मिडस्टम्प पर गेंद थी, फ्रंट फुट पर आए, बल्ले का पूरा चेहरा दिखाया, लीन करते हुए बहुत ही सुंदर तरीके से गेंद को खेल दिया एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ. किताबी फटका, किताबी शॉट एक बार फिर बल्लेबाज की तरफ से आता हुआ, बहुत ही बढ़िया तरीके से मैदान के अंदर बल्लेबाजी. दोनों बल्लेबाज, राहुल 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं, राजेश ने 11 रन बनाए हैं और एक अच्छी साझेदारी पहले विकेट के लिए. अंकित. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल होता, ड्राईव्ह केलं जातं कव्हर रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतो. एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल दिला जाईल आणि या एका धावेला 2 धावांमध्ये रूपांतर केलं जाईल. ओव्हर थ्रो देखील मिळू शकला असता जर बॅकअप प्लॅन रेडी नसता तर. 2 धावांची वाढ होते आणि 2 धावाच्या वाढीने धावसंख्या झाली बिनबाद 20 धावा. आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन खूप चांगला खेळ करते. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल फलंदाजी या 2 फलंदाजांनी केलेली आहे. सुरुवात राजेशने केली आणि आता राहुल सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून चौकारांची आतिषबाजी करतोय. उम्मीद और विश्वास का वो छोटा सा बीज इन्होंने बोया है, बहुत सुंदर आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. अंकित लेफ्ट आर्म राउंड विकेट. हो यावेळेस मात्र खूप जास्त बाहेर पण चांगली डोलक नक्कीच लक्ष दिलं आणि योग्य चुंडू असल्याचे खूण केले. ही स्ट्रॅटेजी कधीही महत्वाची. जेव्हा सेट बॅट्समनला अडवायचं असेल तर 5व्या 6व्या स्टंपवर बॉल ठेवला तर त्याचा जो ट्रॅक असतो तो कुठेतरी मिसप्लेस होतो आणि कधी आपल्याला डॉट बॉल मिळू शकतोय. बिल्कुल शरीर से दूर रखने की कोशिश, थोड़ा सा वेरिएशन आपको एक बार फिर फायदा देगा. 20 रन बगैर किसी नुकसान के हुए हैं. एक बार फिर चर्चा यहाँ जारी रहेगी, बहुत सारी चीज मैदान के अंदर भी होने वाली है. छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं. देखते रहे, सुनते रहे, टिंगरे सर का चषक 2021. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 20 धावा. अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 2 गोलंदाज यूज झाले आणि अंगदने खर्च केले फक्त 5 धावा आणि अंकित महागडा ठरलाय. अंकितने खर्च केलेल्या 13 धावा आणि आता पुन्हा एकदा अंगद वैयक्तिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय, 3ऱ्या क्रमांकावर येतोय.
और एक सवाल आपने सुबह के सत्र में मुझे पूछा, एक बार पूछा था, बहुत ही इम्पोर्टेंट है, इसके ऊपर चर्चा करेंगे। वो खिलाड़ी जिसने पराभूत किया गेंदबाज के तौर पर वो है अंगद। क्या बात आहे, अंगद आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे, पूल केला. से घूमकर खेल दिया ऑन साइड पर डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, और पुल का बहुत ही खूबसूरत छक्का बल्लेबाज राजेश के बल्ले से। जो एक सेट बॉलर आहे त्याच्या विरोधात प्रतिहल्ला केला जातोय आणि कुठे त्याची लय मोडण्याचा प्रयत्न केलतोय फलंदाज राजेश. 17 धावांवर खेळतोय. तोडफोड फलंदाजी राजेशच्या बॅटमधून. और पहली ओवर की कहानी देखिए तो केवल 5 रन खर्च किए थे। इस ओवर की कहानी देखिए तो पहली गेंद पर स्वैग से स्वागत होता था, एक दर्शनीय स्ट्रोक, शानदार स्ट्रोक ऑन चला साइड। प्लीज 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 जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळेचा सदुपयोग करायला तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, कारण तुमच्यापैकी एक संघ हा मात्र आजच्या अंतिम सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल. अंगद गोलंदाजी मार्कवर येतोय. अंगद प्रतिहल्ला करण्यामध्ये एक्सपर्ट आहे असं आपण त्या दिवशी देखील पाहिलं होतं. तर आज तो प्रतिहल्ला अंगदच्या माध्यमातून राजेशवर केला जाईल का? राजेश मात्र फुल फॉर्म मध्ये सेट बॅटिंग करतोय आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन संघासाठी. हो, यावेळेस मात्र टॅप केलं जातं. बघा, आक्रमकतेच्या सोबत तुम्हाला सावधानी संयम देखील पाहायला मिळतो. राजेशची एक खूप चांगल्या पद्धतीची टेक्निक या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या झाले बिनबाद 27 धावा. इनको मालूम है कि चौका छक्का नहीं आएगा, और इस प्रतियोगिता में अंगद ने भी बहुत ही अच्छी गेंदबाजी की है। तो ये टिप्पा देखिए लगभग 5वें छठे स्टंप की तरफ था, गेंद अंदर की तरफ आई, गति ज्यादा नहीं थी, अच्छा नियंत्रण था, अच्छा अनुशासन था इस वक्त गेंदबाज की तरफ से। अंगदच्या या बॉलला पाठवून दिलंय वाईडिश मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी टिंगरे. की तरफ से, और हमला किसके ऊपर? एक बार फिर अंगद के ऊपर होता हुआ, और कहते ना, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई, दोनों तरफ से हो रही है बराबर की पिटाई, आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है। शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों का। एक बार फिर सफलता का राज क्या है? उनकी मेहनत तो है, लेकिन शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। जब जब कमजोर गेंद आई है ना, तब तब बड़े शॉट आए हैं मैदान के अंदर। नाबाद 33 धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी या ठिकाणी पाहायला मिळते आणि क्रुशियल मोमेंटला आज मात्र महाअंतिम दिवस आहे आणि महाअंतिम दिवसामध्ये मात्र आता तुम्हाला तुमच्या आयुष्यातला चांगला खेळ करावा लागेल जर टिंगरे सरकार चषक जिंकायचा असेल तर, आणि तो चांगला खेळ राजेश आणि राहुलच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळतो. अंगद पुन्हा एकदा प्रति हल्ला करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, खूप चांगल्या पद्धतीने शॉट ऑफ गुडलेन बॉल होता, सरळ रेषेत फेकला गेला, शरीराचा वेध घेणारा होता, तयारीत नव्हता फलंदाज, बॉल जातो डॉट. आणि याच दरम्यान आशुभाऊ जाधव यांचं देखील उजव्या बाजूला आगमन झालेलं आहे. जोडी कमाल करते, अर्थात राजेश आणि राहुल. आरपारची लढाई आहे आणि आर फॅक्टर मैदानामध्ये सुरू आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जेदार खेळ दोन्ही बॅट्समन कडनं. अंगद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टाइम आहे, विकेट मिळेल, विकेट मिळेल. राहुल आउट. जबरदस्त मुकाबला चल रहा है। टिंगरे सरकार ग्रुप प्रेजेंट टिंगरे सरकार चषक 2021 आप देख रहे हैं। मैदान के अंदर आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस DD11 हड़पसर के बीच मुकाबला। फिलहाल तीसरा ओवर है, आखिरी गेंद 6 से 33 रन 1 विकेट के नुकसान पर। राहुल का बहुत ही महत्वपूर्ण विकेट गिरा है, जिन्होंने पहले विकेट के लिए 33 रनों की साझेदारी राजेश के साथ बनाई है। और एक ब्रेक थ्रू दिलाने वाले गेंदबाज अंगद, जिन्होंने बहुत क्रूशियल समय पर यह विकेट लिया है, ब्रेक थ्रू दिलाया, साझेदारी को तोड़ा है।
नवीन फलंदाज श्रवण मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. सेट बॅट्समन अजूनही स्ट्राईकवर आहे राजेश. धावसंख्यात 1 गडी बाद 33 धावा. मी म्हणालो होतो की अंगद फाईटबॅक देण्यासाठी ओळखला जातोय. गती कमी केली, आतल्या दिशेने बॉलला टर्न केला, अपील तर केली जात आहे आणि अपील मध्ये मात्र आत्मविश्वास थोडासा कमतरता जाणवली आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्तीनंतर 1 गडी बाद 33 धावा. आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन. 3 षटकाचा खेळ झालेला आहे, अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे. चर्चा सुरू राहणार आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर परत येऊया. ब्रेक थ्रू दिलाय आपल्या संघासाठी. अर्थात पहिलं षटक खूप चांगलं होतं, परंतु दुसऱ्या षटकात त्याच्यावरती हल्लाही झालेला आहे. त्यातनं तो या ठिकाणी कमबॅक करतो. शेवटचे 2 चेंडू खूप चांगले, म्हणजे विकेट मिळाला आणि शेवटचा चेंडू त्याने निर्धाव टाकला. चांगलं कमबॅक केलंय. आता 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. राजेश 18 धावांवरती घेतोय. श्रवण जो एक अपकमिंग खेळाडू आहे त्याच्यावरती जबाबदारी आणि त्याला 3रा क्रमांक दिला गेला आहे. बघा, जबाबदारी मिळाली आहे तर जबाबदारीचा स्वीकार करावा लागेल आणि आपल्या संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. 2 सेट बॅट्समन मैदानात होते, त्यानंतर पहिला विकेट गेला, श्रवणला जागा मिळाली. श्रवण हा देखील एक छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ओळखला जातो. डावखुरा फलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर बंटी 4थ्या षटकाची सुरुवात करतो पंचांच्या उजवीकडून. यावेळेस यॉर्कर लेंथ आणि यॉर्कर लेंथला मात्र कुठेतरी फसला आणि विकेट डाऊन झालाय दुसरा. आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा विकेट डाऊन होतोय. श्रवण बाद. टेंगरे सरकार ग्रुप प्रेझेंट टेंगरे सरकार चषक 2021 पाहतो आहे. कर्तृत्व आणि नेतृत्व उसणं मिळत नाही, ते निर्माण करावं लागतं. निश्चित दादाने ते निर्माण केलेलं आहे. आपण त्याचा प्रत्यय मनीष ज्यावेळेला वाढदिवस सेलिब्रेट झाला त्यावेळेला घेतलेला. यापूर्वीच देखील आपण नाही, म्हणजे कर्णधार सांगतात, इथले जे साक्षीदार होते ते सांगतात, त्यांनी सांगितलं की इथे बऱ्याच केकची लाईन लागली होती, इथे पाठीराख्यांची लाईन लागली होती. अनेक तरुण या ठिकाणी आले होते आणि आज ते व्यासपीठावरती या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. मैदानातला सामना सुरू आहे. 1,11,111 रुपयाचा प्रश्न आहे. लाख मोलाची या ठिकाणी स्पर्धा आहे आणि आज अंतिम सामन्याकरता किंवा आपण शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचण्याकरता किंवा फायनलमध्ये पोहोचण्याकरता प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. मनीष पाटील पुन्हा एकदा जॉईन होत आहेत. बंटी गोलंदाजी मार्गावर सज्ज तर खूप चांगला दर्जेदार यॉर्कर तुम्हाला या अगोदर पाहायला मिळाला. पुढच्या बॉलवर कसा हल्ला करेल पाहूया. दरम्यान बॉल एज घेऊन गली आणि पॉइंटच्या मागे जातोय. दरम्यान स्टॉप केल्यापर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल केला जाईल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची वाढ केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आणि पोहोचेल 37 या आकड्यावर. 37 रन्स ऑन बोर्ड, 35 रन्स ऑन बोर्ड. फिलहाल अगर देखिए तो टप्पा थोड़ा सा ऑप्टन के बाहर था और बाहरी किनार लगा. गेंद जाते भी इस वक्त गली की तरफ और रन संख्या 2 के साथ पड़ने वाले 35 रन. राजेश 18 पर बल्लेबाजी कर रहे हैं. किरण और मार्क और 2 रनों के साथ बल्लेबाज किरण ने अपना खाता भी खोला है. बंटी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगला गुडलेनचा बॉल पडल्यानंतर हलकाच्या आतल्या दिशेने बॉल टर्न होतोय. एक धाव मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पॉईंट रिजन मध्ये. आता मात्र कुठेतरी आक्रमक पवित्रा सोडून संयम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, कारण पहिली 2 षटकं आक्रमकतेची होती, तिसरं षटक देखील आक्रमकतेचं होतं. त्यानंतर कुठेतरी 4थ्या षटकामध्ये संयम पाहायला मिळतोय. इसकी वजह क्या है? क्योंकि वो ब्रेक थ्रू विकेट मिला और उसके बाद में कमबैक करने का मौका गेंदबाजों को मिलता बा. फिलहाल अगर देखें तो स्ट्राइकर इन पर राजेश हैं. 36 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे. स्वीपर कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बॉल चेस करेपर्यंत बॉल निघून जातो सीमारेषा पार. 4 धाव मिळतोय. दर्जेदार चौकार.
खूबसूरत चौकियां और दो शानदार छक्के हैं। इनका शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। 40 रन 2 विकेट के नुकसान पर और फंटास्टिक बैटिंग बाय राजेश। DD11 हडपसर संघाचे गोलंदाज मात्र प्रयत्न करतायत, पण मात्र प्रयत्नाचा प्रात्यक्षिक व्यवस्थित होत नाहीये, व्यवस्थित प्रयत्न यूज होत नाही आहेत. कारण आपण पाहिलं तर हा बॉल देखील तितका चांगला नव्हता, कारण चांगली ड्राईव्ह मिळाली, जागा बनवली आणि खूप चांगला स्वीपर कव्हर रिजनमध्ये चौकार मिळालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडूचा वेग भन्नाट होता. गुडलिनला पिच झाल्यानंतर यष्ट्यांच्या वरून हा बॉल ट्रॅव्हल केला गेलाय. देखिए क्रीज के गहराई का इस्तेमाल करने की कोशिश, थोड़ा पीछे चले गए थे अपना वो पसंदीदा उसको शॉट खेलने के लिए स्क्वायर कट, लेकिन बातें बनी है, बहुत करीब से खेलने का प्रयास किया गया और इसी के कारण देखिए गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हुआ। 40 रन 2 विकेट के नुकसान पर अच्छी गेंदबाजी भी हो रही है मैदान के अंदर। शेवटचा बॉल असेल. यावेळेस जागा बनवले, रूम बनवल्या, बॉलला पॉइंटच्या बाहेर काढलाय. क्षेत्ररक्षक आहे थर्डमॅन रिजन मध्ये, तर तो पोहोचेपर्यंत मात्र बॉल सीमारेषा ओलांडतो आणि हा मिळतोय खूपच चांगला दर्जेदार चौकार. त्या खेळाडूंसाठी जेवणाची आणि आईस्क्रीमची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली गेलेली आहे. जे खेळाडू या स्पर्धेमध्ये आज खेळणार आहेत त्या सर्वांसाठी जेवणाची आणि आईस्क्रीमची व्यवस्था आयोजकांच्या वतीने केली गेलेली आहे. बिल्कुल मैदान के अंदर देखे तो बहुत ही इंपॉर्टेंट खेल भी चलता हुआ, बहुत शानदार बल्लेबाजी कर रहे राजेश, 26 पर बल्लेबाजी कर रहे हैं और अब जाकर स्कोर जा पहुंचा है 44 रन 2 विकेट के नुकसान पर। 11 गेंदों का सामना किया, इनके बल्ले से 3 शानदार चौके आए और 2 जबरदस्त छक्के भी आए हैं। स्ट्राइक रेट 236 का है। किरण की बात करें तो 3 गेंदों में इन्होंने 2 ही रन बनाए हैं, तो स्ट्राइक रेट 150 का है। मैदान के अंदर बल्लेबाज बहुत ही इत्मीनान के साथ बल्लेबाजी करते हुए, आशुतोष जादव स्पोर्ट की तरफ से अगर देखें तो बहुत ही अच्छा आगाज हुआ और खास करके आज एक वेरी वेरी स्पेशल इनिंग खेल रहे हैं राजेश। आता धावसंख्या 44 आहे. 2 गडी बाद 4 षटकांच्या समाप्तीनंतर किरण 3 धावांवर खेळतोय, राजेश 26 धावांवर खेळतोय. गोलंदाजी मार्कवर अंकित येतोय. अंकित लेफ्ट आर्म राऊंड. यावेळेस ऑन साईडला एलिव्हेट करायचा प्रयास झाला होता. बॉल हलकासा बाहेरच्या दिशेने टर्न होतोय, पण यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल होता, शरीरावर आदळलाय आणि डॉट बॉल. खड़े खड़े खेलने की कोशिश, ऑन साइड पर पुल करना चाहते थे लेकिन इतनी जगह नहीं थी। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा अंकित अंकित द्वारा, अंकित ने भी प्रभावित किया। जैसे एक बार फिर अंगद की चर्चा हुई, इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया, तो इस टीम में इस खिलाड़ी ने भी बहुत अच्छा प्रदर्शन किया है। अंकित लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस वाईड यॉर्कर, चांगला अटेम्प होता आणि तितका चांगला शॉट सुद्धा. स्ट्राईक रोटेट होणार आहे का, तर यस स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक राजेश स्वतःकडे ठेवतोय, कारण आता 5वं षटक सुरू झालेलं आहे, स्लॉग ओव्हर सुरू झालेला आहे आणि आता सेट बॅट्समन राजेशला मात्र मनीषात व्यक्त करतोय की पुढचे बॉल मी खेळीन, आपल्या संघासाठी ते फायदेशीर ठरतील. देखिए इसी तरह से ही क्रिकेट होती है, जो इनफॉर्म बल्लेबाज जो सबसे ज़्यादा बेहतरीन खेल रहा है तो इनको ज़्यादा मौका मिलना बहुत ज़रूरी होता है। तो सिंगल लेना, दूसरी एंड की तरफ जाना, वो दूसरी एंड पर जो बल्लेबाज है उनका काम होता है। 26 पर बल्लेबाजी कर रहे, आत्मविश्वास के साथ फ्लाइंग स्टार्ट दिया, बहुत ही बेहतरीन अंदाज में बल्लेबाजी करे, लेकिन अंकित और राजेश ये बहुत बड़ा बैटल मैदान के अंदर होगा। अंकित वर्सेस राजेश. धावसंख्या 45. ओ यावेळेस इनसाइड एज, यष्ट्यांच्या हलक्याशा बाजूने यष्टिरक्षकाच्या मागे बॉल जातोय. एक धाव तर मिळते, चांगला बॉल होता, एज लागली होती आणि कदाचित राजेशला परतावं लागलं असतं, पण मात्र नियतीला ते मान्य नाही आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 2 गडी बाद 46. बहुत बेहतरीन गेंदबाजी मैदान के अंदर, गेंदबाज द्वारा टिप्पा ऑफ स्टंप के बाद थोड़ा शरीर से दूर के लिए करीब से चली गई ऑफ स्टंप के। स्ट्राईकवर असेल किरण. यावेळेस फटका हवेत आहे, पण सरळ रेषेतला आहे. लॉंगोचा क्षेत्ररक्षक येतोय, सरळ सोपा झेल राजेंद्र कंप्लीट करतोय आणि अशा पद्धतीने विकेट डाऊन होतोय राजा आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशनचा. धावसंख्या 46 असताना मिस्टर आकाश. देखिए नजरे जमी, एक बार फिर बल्ला बोल रहा है तो ठाठ है,
नहीं तो टाइट टाइट फिश है। विकेट मिलता हुआ बहुत ही महत्वपूर्ण सफलता अंकित को। सुंदर, बहुत ही बेहतरीन पारी रही बल्लेबाज राजेश की। 27 रन बनाए, 12 गेंदों का सामना किया। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। 225 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी की इन्होंने। अंकित लेफ्ट आर्म राउंड विकेट शफल झाले, ऑन साइडला एलिव्हेट करायचा प्रयत्न झाला होता, शफलहून हुक करायचा प्रयत्न झाला होता. ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक आहेत. आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत, ऑन साइडला 4 आहे आणि कुठेतरी ते 4 क्षेत्ररक्षकांना भेदण्याचा प्रयत्न राजेश वारंवार करतोय, पण आता कुठेतरी गोलंदाज यशस्वी होते. आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर केले आहेत, धावसंख्या थांबली ती म्हणजे 46 वर. प्रशंसा करनी चाहिए अनिकेत की, क्या कमाल की गेंदबाजी वो कर रहे हैं। दबाव है और उस दबाव में बोझ बहुत ज्यादा होता है सर के ऊपर, रन सामने से बन जाते हैं। आपने सेट बल्लेबाज को आउट किया तो वो सबसे बड़ा शिकार था। विकेट गिरने के बाद या विकेट मिलने के बाद अब गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाता हुआ। शानदार गेंदबाजी कर रहे हैं नए बल्लेबाज मैदान के अंदर। अगर देखें तो आकाश डटे हुए हैं। 5व्या षटकातला हा शेवटचा बॉल असेल. 46 धावा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद आहेत. अंकित असेल, स्ट्राईकवर असेल राजेश. स्टेप आउट झाले, हा मात्र देखणा शॉट असेल. सरळ रेषेतला बंदुकीतून गोळी निघावी तशी ही गोळी निघाली आणि गोळी धडकली ती म्हणजे साईड स्क्रीनला. मिळतो षटकार 6 धावा. कर रहे हैं 33 पर बल्लेबाजी करते हुए, 14 गेंदों का सामना करते हुए। स्ट्राइक रेट 235 का है और कदमों का इस्तेमाल, जैसे कि कहते हैं ना, कदम ताल देखिए क्या कदमों का इस्तेमाल था। नाइस यूज ऑफ द फीट, कमिंग डांसिंग डाउन द विकेट, डाउन द ग्राउंड, मिडल ऑफ द बैट, एंड दैट्स द ब्यूटीफुल शॉट फ्रॉम द बैट्समैन। इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस। क्या बल्लेबाजी करे राजेश, और कमाल की पारी खेल रहे अपने टीम के लिए। आंखें जम चुकी है और मनीष अभी मुझे तो लग रहा है इनको बॉल बॉल नहीं फुटबॉल जैसी दिखाई दे रही है। जबरदस्त अटॅक, क्या बात आहे. जशी फलंदाजीची अपेक्षा होती तशीच अपेक्षा पूर्ण करतोय राजेश. तिशी ओलांडलेली आहे राजेशने. संघाची धावसंख्या 52 आहे. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जर आपण प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 60-65 पर्यंत धावफलक जाऊ शकतोय, कारण सेट बॅट्समन आहे पण तो नॉन स्ट्राईक एंडला आहे. पाहूया आता रणनीती कशी असेल गोलंदाजांची, कारण हे स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये प्रज्योतला बोलावण्यात आलेला आहे, जो एक खूप चांगला स्पिन अटॅक ठरलेला आहे आतापर्यंत. आणि त्या स्पिन अटॅकचा उपयोग होतोय का या पाहूया दरम्यान. तर हा नो बॉल असेल. सोने पे सुहागा, नो बॉल मिळतोय आणि स्ट्राईकवर कोण येतोय तर राजेश. बिल्कुल आपने सही कहा। फिलहाल स्ट्राइक रेट पर इन्फॉर्म बल्लेबाज है जिन्होंने अभी तक धुआंधार पारी अपने टीम के लिए खेली है। अजय अवले की तरफ से एक बार फिर वो फ्रीड का इशारा होता हुआ। टिंगरे सरकार चषक 2021 फिल्म है सुपर हिट और अगला बॉल है फ्री हिट। 3 गडी बाद, 54 फीटचा बॉल. रिव्हर्स अटेम्प्ट करणं गरजेचं होतं का? सर्व काही सरळ बॅटने तुमचं आज पूर्ण होतंय, पण मात्र पवित्रा चुकला आणि फ्री हिटचा बॉल सुद्धा चुकला. बॉल जातोय डॉट. हवा की बात करें तो सामने हवा है, आप देख सकते हैं लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन की तरफ है। आप सीधा भी खेल सकते थे, लेकिन इस वक्त ये शॉट कुछ अच्छा नहीं था, वो भी सेट बल्लेबाज से। रन संख्या फिलहाल 54 रन, 3 विकेट के नुकसान पर। मैदान के अंदर डीडी 11 हड़पसर और आशुभाऊ यादव 11 के बीच ये मुकाबला चल रहा है। बहुत ही इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और बल्लेबाज राजेश का बल्ला बोल रहा है। राजेशसाठी यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह उडवण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंग ऑन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉल आहे, धोकादायक ठरू शकेल नाही. 2 धावा पूर्ण केले जात आहे. राजेशची चांगली रनिंग मिटू विकेट आहे. बघा शरीराने आहेत, दष्टपुष्ट आहेत, मात्र पहिल्या बॉल पासून ते खेळपट्टीवर आहे. खूप चांगला फिटनेस आपण म्हणू शकतोय. लेकिन भारी भक्कम शरीर वाले खिलाड़ी इन्होंने प्रभावित किया। बहुत ही जबरदस्त पारी के लिए अपनी टीम के लिए। वैसे श्रीलंका के अरविंद डिसिल्वा भी देखिए इनका भी शरीर भारी भक्कम था, लेकिन कमाल का खेल। यावेळेस फटका फसलाय. गोलंदाज झेल घेण्यासाठी बॉल खाली येतोय आणि आता मात्र राजेशच्या चांगल्या खेळीचा मात्र अंत होतोय. विकेट डाऊन होतोय 4था. आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचा कॉट आउट.
वाटतंय वन बाउन्स बॉल कलेक्ट करेपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल होता. 12च्या वेगाने ही दुसरी धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग इंटू द विकेट. 2 धावाच्या वाढीने धावसंख्या 4 गडी बाद 58 झाले. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातले. यानंतर होणारा सामना जय गणेश सांगवी आणि बापूशेठ गलांडे क्रिकेट क्लब इंदापूर. चला टॉससाठी यायचे दोन्ही संघ. प्रज्योतचा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मैदानाला गुदगुल्या करत हा बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये पोहोचतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 या आकड्यावर. 4 गडी बाद 60 धावा. 10च्या धावगतीने खेळतोय आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी हा संघ. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातला. प्रज्योतने यश मिळाले पण मात्र खर्च केलेत 8 धावा. शेवटचा बॉल खेळण्यासाठी आकाश सज्ज होतोय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला असेल राहुल. यावेळेला शेवटच्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे आणि आता बापूदादा गलांडे क्रिकेट क्लब इंदापूर आणि जय गणेश सांगवी. चला आपण व्यासपीठावरती यायचे टॉससाठी. अतिशय महत्त्वाचा षटक, अतिशय सुंदर गोलंदाजी प्रज्योतखंड आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेस मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर हा बॉल फेकला गेलेला आहे. पंचांच्या माध्यमातून वाईड बॉलची खूण मिळेल. 2 धावा वाईडच्या मिळतील आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला. धावसंख्या 4 गडी बाद 62 धावा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सर्व काही अचूक होत असताना मात्र ही चूक, हा आगळा वेगळा प्रयत्न कुठेतरी फसतोय प्रज्योतचा. कदाचित ही चूक प्रज्योतला होऊ शकते कारण डावकुरा फलंदाज एक चांगला फटका आला तो मोमेंटम बॅट्समन बरोबर जाईल. आधीच त्यांनी 60 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. निश्चितच अनेक प्रश्नचिन्ह असतील गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून. थोडासा संभ्रम पाहायला मिळतोय. एक चेंडू पूर्ण करून या ठिकाणी दुसऱ्या इनिंग करता सज्ज होणं गरजेचं होतं परंतु हा शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे. ओ हो वारंवार लेगस्टिकच्या बाहेर मारा केला जातोय. आता मात्र बाद होईल कोण तर बाद होईल तो म्हणजे मिस्टर आकाश. कारण वाईड बॉल होता. 2 फलंदाज एकाच एंडला आहे. समोरचा एंड ओपन होता. धावची सुरुवात फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 63. बॉल चांगला होता पण तितक्याच चांगल्या पद्धतीने ऑन साईडला खेळून काढलाय. पण यावेळेस मात्र बॉल निघून जातोय सीमारेषा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार ओलांडतोय बॉल आणि हा डावाचा अंत मात्र चौकाराने करतोय आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन. आणि अशा पद्धतीने पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी संघाची धावसंख्या झाली सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय विशाल भाऊ टिंगरे यांच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेली टिंगरे सरकार ग्रुप प्रेझेंट टिंगरे सरकार चषक 2021ची लाख मोलाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा. आत्ता जय गणेश सांगवी संघाचा कॅप्टन शिवा कांबळे यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. बापूदादा गलांडे क्रिकेट क्लबचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्यांचं स्वागत असेल आणि आता व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. अतिशय उत्कृष्ट असा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. जय गणेश सांगवी संघाला हा शेवटचा कॉल आहे कारण बापूदादा गलांडे क्रिकेट क्लबचा जो कॅप्टन आहे तो बरोबर 5व्या षटकात या व्यासपीठावरती दाखल झालेला आहे. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी, उत्कृष्ट अंपायरिंग, त्याचबरोबर या ठिकाणी टिंगरे सरकार ग्रुपचं सर्वोत्तम शानदार आयोजन. टिंगरे सरकार चषक 2021 विहंगम एक जबरदस्त सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. जय गणेश सांगवी संघाला शेवटचा कॉल आहे. टॉससाठी आपण टॉससाठी यायचे. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत आणि ब्रेक नंतर टॉस का बॉस मध्ये जाणार आहोत. टिंगरे सरकार चषक 2021च्या मंचावरती शिवा कांबळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आपण बघणार आहोत मिस्टर प्रवीण. टॉसची तयारी झालेली ऑन स्क्रीन ही दृश्य आपण पाहू शकता.
विशाल भाऊ टिंगरे जे उत्सव मूर्ती आहेत त्यांना विनंती आहे, सर प्लीज आपण व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते टॉस केलं जाणार आहे. प्रशांत टिंगरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एक प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा आपण पुणे जिल्ह्यामध्ये बघतोय. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन भरतदादा टिंगरे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यानंतर आशिष मारणे उपाध्यक्ष आहेत, संजय बालेराव, जय आवले, त्यानंतर विकी खैराळे, संदीप जगताप अर्थात या असोसिएशनचे सदस्य आहेत. आणि आता टॉसची वेळ झालेली आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक सी लाईव्हच्या माध्यमातून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. कालच जर बघितलं तर पालघर जिल्ह्यामधनं पूर्ण आले, रत्नागिरी जिल्ह्यामधनं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा नगरमधनं देखील ही स्पर्धा पाहिली गेलेली आहे. अवघा महाराष्ट्र ही स्पर्धा बघतोय, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही स्पर्धा आता गेलेली, कारण लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. मैदानातला सामना सुरू ठेवायचा आहे. जिंकण्यासाठी उद्दिष्ट किती आहे ते देखील आपण पुन्हा एकदा बघूया. मनीष पाटील या बरोबर माझ्याबरोबर जॉईन होतात. आपण बघूया या सामन्याचं उद्दिष्ट किती आहे. पण टार्गेट सेट केले गेलेलं आहे. मनीष अतिशय उत्कृष्ट कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाजांनी दर्जेदार फलंदाजी केली. आज सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आशुभाऊ जाधव संघानं, आणि त्यांच्या फलंदाजांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत आणि कॅप्टनचा निर्णय 7 ठरवत या ठिकाणी दर्जेदार फलंदाजी केली आहे. 70 धावांचं टार्गेट आहे आणि 36 बॉल्समध्ये 70 धावा DD11 हडपसर संघाला पूर्ण करावे लागणार आहेत. आणि एक महत्त्वपूर्ण सामना प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय, तो म्हणजे आजच्या दिवसाचा दुसरा असेल. DD11 हडपसर विपक्ष आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन, आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते, तो म्हणजे मिस्टर हेमंत गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. हेमंत आणि स्ट्राईकवर असेल प्रज्योत, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन संगीत. हेमंत या डावाची सुरुवात करतोय, दुसऱ्या डावाची सुरुवात करतो. आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर इनफिल्डच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला तैनात केले गेलेले आहेत, आणि ऑनसाईडला आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, आणि आउटफील्डमध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन आणि मिड विकेट. पहिला बॉल फुल टॉस आहे. पहिल्याच बॉलला उडवलं स्लॉक स्वीप, फटका मिळतो. दुसऱ्या डावाची इधर ईंट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से देने की कोशिश हो रही है और सफलता मिली है प्रज्योत को. लक्ष्य बहुत बड़ा, 70 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. DD11 हडपसर और आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन के बीच ये मुकाबला, और पहली गेंद पर क्या टूट पड़े हैं बल्लेबाज. हेमंत की गेंद सही ठिकाने में नहीं गिरी, और इसके कारण देखिए ये लाजवाब स्ट्रोक प्रज्योत की तरफ से. इस खूबसूरत और शानदार चक्के के साथ अपने इरादे को स्पष्ट करते हुए प्रज्योत ऑन मार्क विथ ब्युटिफुल 6 रन. आणि 70 धावांचा पाठलाग असाच करायला हवा. सुरुवात मात्र भेदक केले बॅट्समन प्रज्योतने. फुलटॉस बॉलला स्लॉक केले षटकारासाठी 6 धावा. इस बार भी हवा में गेंद है, मिड विकेट पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गेंद तेजी के साथ जो कि ऊपर चली गई थी, बहुत ऊपर, और खिलाड़ी भी आए थे गेंद की तरफ, लेकिन उनसे दूर गेंद थी. 2 रन लेने का मौका मिलेगा. आड़े बल्ले से ऑन साइड की तरफ अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने. रन संख्या अगर देखें तो 8 रन फिलहाल प्रज्योत 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. पहली गेंद पर जो छक्का आया था, एक बार टाइमिंग बढ़िया थी, इस बार थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक था क्योंकि पैर नहीं चल रहे हैं. मिळेल त्या बॉलवर षटकार चौकार प्राप्त करण्याचा इरादा या ठिकाणी प्रज्योतचा दिसतोय. या अगोदरच्या बॉलवर 6 आले, त्यानंतर आता कुठेतरी हवेत फटका होता, नो मॅन्स लँडमध्ये लँड झालाय. 2 धावा तर मिळतातच आहे, पण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो, ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे. आता आणि हेमंतच्या विरोधात मात्र हल्ले चढवण्यासाठी पुन्हा एकदा प्रज्योत सज्ज होतोय. नो बॉल हुआ. एक बार फिर देखिए स्ट्राइकर की तरफ खिलाड़ी मौजूद है. नो बॉल. अक्षय निर्मल की तरफ से इशारा आता बा.
क्रूशियल मुकाबला है। मनीष फ्रीड का इशारा है मैदान के अंदर और पहले ओवर की कहानी इंटरेस्टिंग मोड पर है। दिलचस्प ओवर मैदान के अंदर 10 रन बगैर किसी नुकसान के पहले ओवर का खेल जारी है। DD11 हडपसर संघाकडून चोख प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळते। आशुभो जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन संघाला स्टेप आउटचा नियम मिळतोय। 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील। धावसंख्या दुहेरी आकडा गाठते आणि सर्वात महत्त्वाचं काय तर पुढचा बॉल असेल फ्री हिट लिस्ट म्हणजे फक्त धावचीच्या स्वरूपातच फलंदाज बाद होऊ शकतो टेनिस विकेटमध्ये। आणि आता पाहूया या बॉलवर किती धावा मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला। और पहली बार संकेत सामना करेंगे। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर प्रज्योत 9 पर बल्लेबाजी कर रहे 3 गेंदों का सामना किया है। स्ट्राइक रेट बहुत अच्छा है। फ्लाइंग स्टिप पर खिलाड़ी मौजूद, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी है, उसके साथ कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद। सुंदर स्ट्रोक एक बार फिर लॉन्ग ऑन की तरफ, क्या खिलाड़ी देखने वाली बात है। तेजी के साथ गेंद ट्रैवल होती भी 2 रन लेने का मौका मिलेगा। फ्रीड पर एक बड़ा शॉट खेलने का प्रयास किया गया, बल्लेबाज संकेत की तरफ से शॉट बहुत अच्छा था और बाउंड्री लाइन पर खिलाड़ी भी मौजूद थे। राहुल ने गेंद को रोक लिया, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। फिलहाल DD11 हडपसर का स्कोर है 12 रन 70 रनों का पीछा करते हुए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, हेमंत गेंदबाजी कर रहे हैं। ये काफी ऑफ के बाहर गेंद है और वाइड बॉल का इशारा। अक्षय निर्मल इसलिए रुक गए थे कि वो देख रहे थे कि अब विकेट के बाहर गिरी है गेंद। बहुत अच्छा जो कि अंपायरिंग का काम किया है, खास करके एक्सपीरियंस कैंपेनर है मैदान के अंदर। आप संजय भालेराव को देख सकते हैं, अजय आहले देख सकते हैं, दोनों ने इनको एक बार फिर अच्छा तैयार किया है। कुछ टैलेंटेड है लेकिन किसी का सपोर्ट भी मिलना बहुत जरूरी है। इस ओवर की अगली गेंदबाजी करना बहुत जरूरी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है और इस वक्त विकेट की तलाश रहेगी खास करके गेंदबाज के लिए। 13 पर नन। अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार, उड़ाया आसपास की तरफ, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। ये आसान कैच हो सकता था लेकिन गेंद बॉडी लाइन के बाहर जाते हुए करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। खूप चांगला अटेम्प होता पण मात्र अटेम्प घेताना स्टार्ट घेणं गरजेचं आहे। कुठेतरी जो धावण्याचा वेग होता तो कमी पडला क्षेत्ररक्षकाचा आणि त्याच्या हातावर तुरी देऊन बॉल मात्र 1 बाउन्स घेऊन सीमारेषा ओलांडतोय आणि धावसंख्या 17 धावांवर पोहोचते। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा, एक आक्रमक सुरुवात होते DD11 हडपसर संघाची। बिल्कुल सही कहा, क्योंकि दोनों बल्लेबाज स्वाभाविक खेल करना पसंद कर रहे हैं। थोड़ा जीवनदान भी मिलता हुआ, अच्छी फील्डिंग नहीं हुई बॉडी लाइन पर राहुल की तरफ से। 17 रन बगैर किसी नुकसान के। बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी स्क्वायर लेग पर है और इसी के साथ विकेट मिलता हुआ संकेत बैक टू द पेवर जाते हुए DD11 के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका, विकेट गिरता हुआ मधुर संकेत बचता हुआ। चार चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्यात, म्हणजेच काय जेवढ्या धावा बनवायच्या होत्या त्याहून तुम्ही जास्त धावा बनवल्यात, पण तरी सुद्धा आक्रमक पवित्रा घेणं काही सोडलं नाहीये आणि त्याच नादामध्ये विकेटचा पतन झालेला आहे। पहिला विकेट डाऊन होतो धावसंख्या 17 असताना। और मनीष बहुत सारे बड़े बड़े टूर्नामेंट में इसी तरह से होता है, क्योंकि आप 17 बने तो थोड़ा आप अपने आप को रोक सकते थे, संयम के साथ क्रिकेट खेल सकते थे, सिंगल ले सकते थे, लेकिन मोमेंटम के साथ जाने की कोशिश और उसके कारण क्या हुआ, वो विकेट गिरा। और गेंदबाज क्या चाहता है, विकेट चाहता है। मैं समझ सकता हूँ कि 17 रन बने हैं, फिर भी अगर देखें तो रन संख्या अब 1 विकेट के नुकसान पर 17, एक गेंद का खेल अभी भी आना बाकी है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर है, जीतने के लिए 70 रनों की जरूरत है, रनों का अंबार है। बल्लेबाज की बात को, तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए राजेंद्र आए हैं। प्रज्योत ने 9 रन बनाए हैं और संकेत को स्टार्ट मिला था, अच्छी शुरुआत इन्होंने की थी। नौजवान बल्लेबाज को यही सीखना है कि आपको स्टार्ट मिला है तो आप बड़ी पारी खेलिए। आओ देखा ना ताव, आणि त्यामुळेच मात्र फलंदाज बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतो राजेंद्र, तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो। प्रज्योतने चांगली सुरुवात केली, तुम्हाला स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो। धावसंख्या झाले 17, शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला। गेंदबाजी करने के लिए हेमंत तैयार, इसके बाद में टॉस भी हो रहा है। हेमंत तैयार है, इस ओवर की अगली गेंद ऑनसर की तरफ गेंद को खेलते हुए, गेंद लॉन्ग ऑन की तरफ जा रही, खिलाड़ी मौजूद है बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आ रहा है। 1 रन मिलेगा। पहले ओवर का खेल आप देख रहे हैं, पहले ओवर में रन संख्या कुल मिलाकर 18 रन 1 विकेट के नुकसान पर। समय हो गया एक बार फिर टॉस के बॉस का। हमारे साथ दोनों कप्तान तैयार है, दोनों के लिए शुभकामनाएं हैं एक बार फिर इस जो की मुकाबले केले। आणि आता टॉस करण्याकरता मान्यवर देखील सज्ज असतील।
आदरणीय प्रशांत टिंगरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. जे गणेश सांगवी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग करू. प्रश्न जास्त विचारणार नाही कारण मैदानात मॅच सुरू आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. प्रश्न 1,11,111 आहे. त्यासाठी तुम्ही खेळा आणि जिंका अशी शुभेच्छा दोन्ही संघांना असेल. ऑल द बेस्ट. ओव्हर टू मनीष. धावसंख्या झालेली आहे एका समाप्तीनंतर, ती म्हणजेच 17-18 धावा धावल कव्हर आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय, तो म्हणजेच मिस्टर. मोठा फटका आहे, हवेत आहे आणि त्या ठिकाणी लॉंगॉचा क्षेत्ररक्षक येतोय. जजमेंट चुकतोय पण चांगला स्टॉप होतोय. 2 धावा तर मिळतीलच. यस, 2 धावा मिळतील. 2 धावाची वाढ, धावसंख्या 2 ने जाऊन पुढे सरकते 20 वर. फिलहाल मैदान के अंदर नए बल्लेबाज राजेंद्र है, जिन्होंने ज्यादा बल्लेबाजी नहीं है. एक बार फिर अगर देखें तो ज्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला है, पर जो दोबारा पर बल्लेबाजी करते हुए 5 गेंदों का सामना किया है. इनके बल्ले से खूबसूरत छक्का आया था. गेंदबाज की बात करें तो राहुल गेंदबाजी करने के लिए दूसरे ओवर का खेल है. टिंगरे सरकार ग्रुप प्रेजेंट टिंगरे सरकार चषक 2021 आप देखते हुए. ऑफ स्टंप के बाहर जाके ऑन साइड की तरफ एक बड़ा करारा प्रहार करना चाहते थे. बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछालता गति थी. इस वक्त लेन भी बहुत अच्छी थी. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. मैदान के अंदर एक बहुत अच्छा पैटर्न चलता हुआ. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है, जंग चढ़ा है क्रिकेट का रंग. रन संख्या 20 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. DD11 हड़पसर और आशुतोष जादव स्पोर्ट फाउंडेशन के बीच मुकाबला चल रहा है. 70 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस ओवर की अगली गेंद राहुल द्वारा. थोड़ा सा जो कि ऑकवर्ड पोजीशन में आए, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद और दूर वाली गेंद थी. मिड विकेट की तरफ जाती भी 1 रन का इजाफा. 1 रन के साथ रन संख्या 21 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओवर की बात करें तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. आता कुठेतरी स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. जसा पहिला विकेट डाऊन झाल्यानंतर आक्रमकता होती. इस बार स्ट्रोक अच्छा, सुंदर तरीके से गैप में ढूंढ लिया. गेंद तेजी के साथ ट्रबल होती भी, लेकिन सुपर कवर पर खिलाड़ी वो एक बार फिर पॉइंट की तरफ आते हुए सुंदर तरीके से फील्डिंग कर रहे हैं. शानदार फील्डिंग सुशांत द्वारा. बॉडी लाइन पर तैनात है. इस 2 रनों के साथ रन संख्या 23 रन. राजेंद्र 2 पर 1 गेंद का सामना किया. प्रज्योत 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 7 गेंदों का सामना किया है. फिलहाल 23 for 1 चेसिंग टारगेट ऑफ 70 रन. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार राहुल. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद. 1 ही रन मिलेगा. सिंगल के साथ दूसरी एंड की तरफ जाते हुए राजेंद्र 3 पर बल्लेबाजी कर रहे. रन संख्या 24 रन, 1 विकेट के नुकसान पर. DD11 हड़पसर की टीम मैदान के अंदर इस वक्त बल्लेबाजी कर रही है. एक बहुत बड़ा रनों का अंबार मैदान के अंदर है. राहुल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. लॉन्ग ऑन के साथ एक खिलाड़ी अगर देखे तो वह सुपर कवर पर रखा हुआ है. 2 खिलाड़ी दायरे के बाहर. इस बार हवा गेंद है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. गेंद थोड़ी ऊपर चली गई है. लेट रिएक्ट हुए खिलाड़ी बाउंड्री लाइन पर. आकाश अगर देखें तो आकाश की तरफ देखते रहे, गेंद की तरफ देखते रहे, लेकिन एक बार फिर आगे आने की जरूरत थी. लेट हुए हैं और इसके कारण कैच नहीं एक बार फिर मिला है. पकड़ो कैच जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, ये मंत्र है, उसको नहीं भूलना है. धावसंख्या झाली 1 गडी बाद 24 धावा. 2 षटकां 26 धावा झालेल्या आहेत. 2 षटकां समाप्तीनंतर महत्वपूर्ण आहे सुरुवात. 12च्या धावगतीने हा संघ खेळ करतोय DD11 हडपसर संघ. आणि आता मात्र 70 धावांचा पाठलाग करताना एक चांगल्या रणनीतीने आहे, कारण 12च्याच आसनीने खेळायचं होतं आणि 12च्या आसनीने खेळतं. 1 गडी बाद झालाय, पण तरी देखील आता 2 बॅट्समन कुठेतरी मैदानात सेट व्हायचा प्रयत्न करते. टार्गेट आहे 44 धावांचा. बॉल शिल्लक आहे 24. 4 षटकांचा क्रिकेट अजूनही बाकी आहे. थरार मात्र अजूनही दोलायमान अवस्थेत आहे. निश्चित हा क्रिकेटचा जो खेळ आहे, आता जो मॅच आहे तो रंगतदार अवस्थेमध्ये आहे. 24 चेंडू आणि 44 धाबाचं समीकरण आहे. जरी 26 धाबा झाल्या असल्या तरी मनीष असं वाटतं की या सामन्यात 1 विकेट घेतला खास करून प्रज्योतचा तर कमबॅक करण्याकरता संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रज्योतला ही उरलेली 3-4 षटके ती खेळून काढायची आहेत. तो जर मैदानात राहिला तर DD11 हडपसरसाठी हा विजय सोपा होईल. तो मैदानातनं लवकर बाहेर आला तर मात्र अडचणी निश्चित वाढतील. अशा प्रकारची स्थिती आहे. रंगतदार अवस्थेमध्ये सामना आहे. बघा, 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा होत्या आणि त्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा. म्हणजे
म्हणजेच काय पुढच्या 8 बॉलमध्ये फक्त आणि फक्त धावा आलेल्या त्या म्हणजेच 9 धावा. हे महत्वाचं आहे की सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये आक्रमकता होती आणि पुढच्या 8 बॉलमध्ये मात्र ती आक्रमकता थोडीशी कमी पडली. आता तुलना जर केली तर पहिल्या षटकात जर बघितलं तर 17 धाबा आल्या, तर दुसऱ्या षटकात बघितलं तर या ठिकाणी 8 धाबा आल्यात. अतिशय सुंदर गोलंदाजी केली राहुलनं आणि आता त्याचा फायदा होतोय. आणखीन संधी आता नव्या गोलंदाजाला मिळणार. अशोक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. जास्त वेळ घेऊ नका. बहुत महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, जीतने के लिए 24 गेंदों में 44 रनों की जरूरत है। 26 रन 1 विकेट के नुकसान पर फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं। पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है, टर्मिन की तरफ खिलाड़ी है, फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, डीप मिड विकेट है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात। ओ काफी ऑफ टाइम के बाहर वाली गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे। टप्पा खाने के बाद उछाल था। पहली गेंद पर मनीष बिंदी है। रन संख्या 26 1 विकेट के नुकसान पर। रिच वाईटचा नियम हा वापरला गेलाय. बॉलला त्याने फॉलो केलं होतं आणि नियंत्रण रेषेच्या आतून बॉल ट्रॅव्हल केला गेला. चांगली रणनीती गोलंदाज अशोकची पाहायला मिळाली कारण त्याने स्टान्स ओळखलाय फलंदाजाचा आणि स्टान्स ओळखून फलंदाजी करतोय. इस बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑनसाइड की तरफ बहुत सुंदर तरीके से खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाता आता है। आउटफील्ड फास्ट झाले आहे. आता दुपारचं सत्र आहे. हलकंसं ऊन मैदानामध्ये आलेलं आहे. गवत देखील हलकंसं सुकलेलं आहे. ड्राय आउटफीट झालेले आहे आणि त्यामुळे त्या ड्राय आउटफिटचा कुठेतरी फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. बिल्कुल आपने सही कहा। एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, उसी अंदाज से खेलना चाहते थे ऑन साइड पर। इतनी दूर वाली गेंद को आप एक बार फिर बार बार ऑन साइड पर खेलना आप चाहते हैं। राजेंद्र 7 पर बल्लेबाजी करते हुए इन्होंने 5 गेंदों का सामना किया। 30 रन 1 विकेट के नुकसान पर। अजूनही 40 धावांची गरज आहे. कुठेतरी वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये की धावा खूप चांगल्या पद्धतीने 5 षटकामध्ये पूर्ण होतील पण खूप चांगला फाईट बॅक या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने मिळतोय. DD11 हडपसर संघ आता कुठेतरी स्ट्रगल करते धावा जोडण्यासाठी. और दूसरी तरफ जो बल्लेबाज की बात करें तो राजेंद्र 7 पर बल्लेबाज कर रहे हैं। इनकी तरफ से एक चौका आया है और फिलहाल अगर देखें तो फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं। गेंदों की तरफ जाएंगे। 21 गेंदों का खेल शेष है। 40 रनों की जरूरत है। शेवटची 21 चेंडू शिल्लक आणि आता 40 धावांची आवश्यकता। मैदानातलं क्षेत्ररक्षण जर बघितलं तर मिड विकेट मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे तो सीमारेषेच्या बाहेर जातोय। कदाचित तो जखमी असेल त्यामुळे कदाचित तो बाहेर जातोय आणि आता जो ऑफ साईडला क्षेत्ररक्षक होता त्याला मिड विकेट मध्ये आणलं गेलेलं आहे। 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अशोक, करा शॉट सिलेक्शन। सामने प्रज्योत जैसे बल्लेबाज है। फिलहाल अगर देखें तो बल्लेबाज हर गेंद को ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे हैं। एक चौका आया लेकिन वो बहुत छोटी गेंद थी। ते ओळखलंय गोलंदाजाने म्हणूनच त्या उजव्या यष्टीच्या बाहेर वारंवार अटॅक ठेवतोय आणि हे महत्वाचं आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूला ओळखून तुम्हाला तुमच्या गोलंदाजीमध्ये किंवा फलंदाजीमध्ये बदल करायचा असतो. तो करतोय गोलंदाजीमध्ये बदल अशोक. हवा में ऊपर जाते हुए गेंद 1 2 3 3 खिलाड़ी भाग रहे हैं। एक फूल 3 माली बात ने बनी है। बीच में गेंद गिरी है और एक बार फिर देखिए ये मिस टाइम स्ट्रोक था। ये भी इतना अच्छा शॉट नहीं था बल्लेबाज की तरफ से। कैच तो वैसे आसान नहीं है, बहुत दूर वाली गेंद थी। जय गणेश सांघवी और बापू दादा गलांडे क्रिकेट क्लब के बीच इसके बाद में बड़ा मुकाबला है। सवाल 1,11,000 का रहेगा। खूबसूरत ट्रॉफी का रहेगा। टिंगरे सर का चषक 2021 आप देखते हुए रन संख्या फिलहाल अगर देखें तो 32 रन 1 विकेट के नुकसान पर। 19 गेंदों का खेल शेष है। 38 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। राजेंद्र ऑन स्ट्राइक। एक ही शॉट बार बार हर बार खेलते रहे, इसीलिए बहुत ही चतुराई के साथ गेंदबाजी अशोक द्वारा। इस ओवर में आए 6 रन। रन संख्या 32 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 18 गेंदों में 37 रनों की जरूरत है। DD11 हड़पसर को एक छोटा सा ब्रेक लेते हैं। ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी।
गडी बाद 32 धावा प्रज्योत खेळतोय, 15 धावांवर राजेंद्र करतोय स्ट्रगल, खेळतोय 9 धावांवर आणि आता 38 धावांची गरज आहे. 38 धावा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे निव्वळ 18 बॉल्स असणार आहेत. तर पाहूया आता चौथ्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय, कारण तिसऱ्या षटकामध्ये अशोकने खूप चांगला कमबॅक मिळवून दिलेला आहे आणि तो मोमेंटम शिफ्ट जो झाला होता DD11 हडपसर संघाकडे, तर मोमेंटम आता आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशनकडे वळवलेला आहे गोलंदाज अशोकने. आणि आता पाहूया चौथ्या षटकाची जबाबदारी राहुल सय्यद स्वीकारतोय. खूप चांगला हा गोलंदाज राहिलेला आहे. त्या गेल्या दिवसांमध्ये देखील चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे आणि आज या 8व्या दिवसामध्ये राहुल सईदचं प्रदर्शन कसं होतं माहिती आहे. राजेश रासकरने पहिल्या डावामध्ये चांगला खेळ केला होता फलंदाजी करताना. आता राहुल सईद तुम्हाला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होईल का, या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. 18 बॉल 38 धावांची गरज. स्ट्राईकवर प्रज्योत जो खेळतोय 15 धावांवर. एक सेट बॅट्समन आहे, चांगला स्ट्राईक रेट आतापर्यंत प्रज्योतचा राहिलेला आहे ज्या डावामध्ये. राहुल सईद राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगली ड्राईव्ह आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही, या बॉल मागे जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धोकादायक ठरू शकेल. धावचीचा धोका होता पण थ्रो चुकीच्या एंडला आलाय. 2 धावांची पूर्तता. और फिलहाल अगर देखें तो दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, खासकर के प्रज्योत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। राजेंद्र के खेलने का तरीका अगर देखें तो हर गेंद को ऑन साइड की तरफ खेलना वो पसंद कर रहे हैं। 17 गेंदों का खेल से 36 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। क्या मुकाबला चल रहा है ये। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए राहुल सईद तैयार। इस बार घूमकर शानदार तरीके से गेंद को खेलते हुए गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाएगी। दर्शनीय स्ट्रोक, लाजवाब बल्लेबाजी, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। बहुत सुंदर पारी खेल रहे प्रज्योत अपनी टीम के लिए। 10 गेंदों का सामना किया, 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं। 16 गेंदों का खेल है, 32 रनों की जरूरत है। या स्पर्धेचा विचार केला तर बक्षिसदानाच्या कार्यक्रमाकरता एक कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय सुनील अण्णा टिंगरे, त्यानंतर आदरणीय सन्माननीय माजी आमदार बापू पठारे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते बक्षिसदानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे। मैदानातला जर खेळ बघितला तर अप्रतिम फलंदाजी करतोय तो प्रज्योत। सन्माननीय सचिन भाऊ खांदवे यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत। ये बेहतर है, देखिए अलग अलग शॉट इनके पिटारे में है और बहुत बढ़िया तरीके से इस्तेमाल भी होता हुआ। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, शानदार दमदार बल्लेबाजी और एक खूबसूरत चौका। फलंदाज ब्रिलियंट बैटिंग बाय प्रज्योत। 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 11 गेंदों का सामना किया, 227 के स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। 42 एक विकेट के नुकसान पर चौथी ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। अभी फिलहाल अगर देखें तो प्रज्योत का बल्ला भारी है, बहुत ही जबरदस्त पारी अपनी टीम के लिए खेलते हुए। मॅच ऑन करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका। मी दोन्ही संघांना विनंती करतोय, बघा पंचांना ऑथॉरिटी दिली गेलेली आहे। एकदा तुम्हाला सूचना केली जाईल, त्यानंतर मात्र दंड मिळेल, कुठलीही सिच्युएशन असू द्या। 28 धावांची गरज। अभी फिलहाल 15 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। ऑन साइड पर लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी, मिड विकेट की तरफ खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद। इस बार भी सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद के साथ जाते हुए लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है। लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है। तालियां बज रही है, तालियां बजती हुई। एक बार फिर डकआउट की तरफ देखिए, बजेगी छिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है। जब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। 14 गेंदे 26 रनों की जरूरत है। चांगली ऑन ड्राईव्ह एक्झिक्यूट केले फलंदाज प्रज्योतने आणि तितकीच चांगली 7 राजेंद्र देतोय। 2 धावांची वाढ, धावसंख्या 44। इस बार कबर के हो क्या खाकर आए हैं। लाजवाब बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, अपुन का फटका, 440 का झटका, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन। इस रनों की जरूरत है मैदान के अंदर।
फंटास्टिक बॅटिंग बाय प्रज्योत. सर्वांचं लक्ष प्रज्योतवरच राहते कारण खूप चांगल्या टेक्निकचा वापर मी म्हणालो होतो या अगोदर सुद्धा की टेक्निकचा चांगला वापर आणि खेळ देखील तितकाच बहारदार आहे. इनफिल्डला भेदण्याचं तंत्र त्याच्याकडे आहे, त्यानंतर गॅप शोधण्याचं तंत्र त्याच्याकडे आहे आणि त्याच्यासोबत ताकद आणि टायमिंग देखील आहे. सर्व काही जुळू येते आणि त्यामुळेच मात्र दर्जेदार फलंदाजी आतापर्यंत प्रज्योतने केली. 31 धावांवर खेळतो आणि समीकरण आहे 13 बॉलमध्ये 22 धावांची गरज. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं राहुल, जिन्होंने पहले ओवर की बात करें तो अभी तक 16 रन खर्च किए हैं. क्रूशियल मैच, करो या मरो वाला मैच रहेगा क्योंकि नॉकआउट टूर्नामेंट है. अगली गेंद के साथ राहुल तैयार. इस बार आसमान की तरफ खेलते हुए बहुत ऊपर चले गए लेकिन खिलाड़ी है, गेंद बॉडी लाइन की तरफ जाते भी भाग्य हमेशा बहादुर का साथ देता है. गेंद बॉडी के बाद 4 रन. मात्र बॉलने त्याच्या हातावर तुरी दिली आणि सीमारेषा ओलांडले. कॅच सुटली तर सुटली पण प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा मिळाल्या आहेत आणि आता समीकरण आहे 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आणि सेट बॅट्समनला आउट करण्याची संधी मात्र निसटलेली आहे. बिल्कुल इस वक्त अगर देखें तो संघर्ष मैदान के अंदर जारी है और बल्ला गेंद के ऊपर भारी है. कोशिश दोनों तरफ से जारी है लेकिन आने वाला समय ही बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है. अभी 12 गेंदे हैं, 18 रनों की जरूरत है. ये मुकाबला जब तक मैदान के अंदर प्रज्योत जैसे बल्लेबाज है, 14 गेंदों में 35 रन बनाए, वो मैदान के अंदर है तो मेरे हिसाब से टाइगर जिंदा है. बहुत अच्छी पारी वो खेल रहे हैं लेकिन एक विकेट कमबैक करने का मौका मिल सकता है. आशुभाऊ जादव 11 के लिए भी मौका है. मैदान के अंदर जा रहा है पानी. इंटरेस्टिंग एक बार फिर ये कहानी चल रही है और रोचकता बिल्कुल है. 12 गेंदे 18 का यह समीकरण बना हुआ. राजेंद्र 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं और 2 से 50 के स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी करते प्रज्योत 35 के एक जबरदस्त उम्दा पारी इनकी तरफ से आ रही है. जबरदस्त फलंदाज कारण दुसऱ्या डावामध्ये 17 धावांचा पाठलाग करताना एका फलंदाजाने पहिल्या बॉलपासून मैदानाच्या खेळपट्टीवर तग धरून राहणं खरंच एक कठीण गोष्ट असते, दुर्मिळ गोष्ट असते आणि प्रज्योतने मात्र ते आव्हान स्वीकारलं आणि वेगवेगळ्या दर्जेदार फटक्यांच्या मदतीने आपल्या संघाला सावरलं आणि 52 धावांवर देऊन पोहोचवलं. अजूनही 18 धावांचा पल्ला पार करायचा आहे. गेंदबाजी में परिवर्तन होता है. अशोक का गेंदबाजी करने के लिए स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो प्रज्योत अब देखिए तो 35 पर खेल रहे हैं. नॉन स्ट्राइक रेट पर वो खेल रहे हैं. स्ट्राइक रेट पर राजेंद्र. ऑनसाइड की तरफ लॉन्ग ऑन की तरफ गेंद को खेला. खिलाड़ी यहाँ मौजूद है. अगर दूसरा मिलेगा ना तो भी नहीं लेने वाले क्योंकि एक धाव पूर्ण करून स्ट्राईक प्रज्योतला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न राजेंद्र केला आणि एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता 17 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 11. देखिए अपने किरदार को नहीं भूलना चाहिए. रोल क्या दिया गया इस फिल्म को सुपरहिट बनाने के लिए वो नहीं भूलना चाहिए. बल्लेबाज प्रज्योत को मालूम है इनका रोल क्या है, राजेंद्र को मालूम है इनका रोल क्या है, अशोक को भी मालूम है अपना रोल क्या है. इस वक्त आपको विकेट की सख्त जरूरत है. 53 फॉर 1. बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी साझेदारी बनाई है. आणखीन महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला निश्चितच सांगेल या चेंडूनंतर कारण मैदानामध्ये बघितलं तर क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडंसं कव्हरला एक क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक फ्लाइंग स्लिपमध्ये आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर पहली भी फील्ड है. एक खिलाड़ी दायरे के अंदर है और क्या कमाल की बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज बैकफुट पर चले गए थे लेकिन इस वक्त मिड विकेट खिलाड़ी मौजूद. शॉट अच्छा नहीं था, मैदान के अंदर चला गया था पानी. क्या बदलने वाली है कहानी? कहानी बदलने वाली है. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी. एक बार फिर आप लोगों का आना और हमारे डीजे का गाना. सुंदर व्यवस्था करण्यात आलेली आहे आज खेळाडूंसाठी. विशाल भाऊ टिंगरे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मनीष अतिशय सुंदर आयोजन तर आहे. पहिल्या दिवशी आपण केक कटिंगचा कार्यक्रम बघितला तर त्यानंतर डाव्या बाजूला
जेवणाची व्यवस्था होती, तिथे मात्र वेगवेगळे पदार्थ होते. आजही खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था आपण डाव्या बाजूला पाहू शकता. त्याचं संपूर्णपणे खूप सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि मैदानामध्ये जर आता बघितलं तर 35 धावांची सुंदर खेळी प्रज्योतची समाप्त झाली आहे. जे आता ऑफ टाईमच्या बाहेर जाऊन हट्टास केला ऑनसाईडला मारण्याचा आणि तो हट्टास या ठिकाणी अंगलट आलाय असं मला वाटतंय. बघा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे क्रिकेटच्या मैदानामध्ये घडेल असं नाही आहे. गोलंदाज देखील कुरघोडी करण्यासाठी तयारच असतो आणि त्याने खूप चांगला बॉल हाताळला आणि या अगोदर षटकाचा विचार केला अशोकने सर्व बॉल उजव्याच्या बाहेर ठेवले होते. कदाचित प्रज्योतने तो अभ्यास केला होता म्हणून फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण मात्र शॉर्ट सिलेक्शन चुकलंय आणि झेलचीच्या सुरुवात फलंदाज होतोय बाद. बिल्कुल विकेट की सख्त जरूरत थी. आशुभाऊ जादव स्पोर्ट को एक बॉल की जरूरत है मैदान के अंदर. अक्षय निर्मल इशारा कर रहे हैं मैदान के अंदर. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. प्रतियोगिता की बात करें तो 1,11,111 रुपए नकद राशि के साथ एक खूबसूरत ट्रॉफी मिलेगी जो चैंपियन बनेगी टीम. मिलिंद खानवे, संदीप लांडगे, चंद्रकांत खानवे, नारायण रेड्डी इस जो कि बहुत ही बड़े कैश प्राइज के स्पॉन्सर है. दूसरा प्राइज रनर अप है 75,000 रुपीज सिखांत जाधव, नरेंद्र त्रिवेदी. थर्ड प्राइज 31,000 संतोष दरेकर, अब्दुल हरगुडे स्पॉन्सर है 31,000. फोर्थ प्राइज सोमनाथ टिंगरे और ट्रॉफी स्पॉन्सर बाय एरो स्पोर्ट लक्ष्मण गबाने. बेस्ट बैट्समैन स्पॉन्सर बाय विठल टिंगरे, अमोल टिंगरे. बेस्ट बॉलर स्पॉन्सर बाय अमित टिंगरे. मैन ऑफ द सीरीज स्पॉन्सर बाय महेश मस्के. और इसके साथ मैन ऑफ द सीरीज की बात करें तो अंबिका स्पोर्ट इनकी तरफ से बल्ला. और पुणे वर्सेस पीसीएमसीए 40+ का मैच है. संविधान चषक की तरफ से टी शर्ट मिलेंगे. देवा स्पोर्ट की तरफ से सेमीफाइनल के मैन ऑफ द मैच के लिए टी शर्ट मिलने वाले हैं. 10 गेंदों का खेल से 17 रनों की जरूरत है. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज तैयार है फिलहाल राजेंद्र. इस ओवर की अगली गेंद बहुत महत्वपूर्ण गेंद होगी. तेज कदमों के साथ दौड़ना शुरू किया. काफी दूर वाली गेंद है. लाइन से बाहर है, लाइन से बाहर है. चला आर्ग्यू करू नका. जो वाईड दिलाय लाइन से पंतप्रधानांनी बंद बाहर करा. है, लाइन से बाहर है. लाइनच्या एक बाहेर बार- बॉल आहे. बिल्कुल बिल्कुल. क्योंकि मैं समझ सकता हूं कि रीच वाइड भी है, बल्लेबाज भी ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर है, लेकिन कितनी भी दूर कितनी जानी चाहिए वो ही देखा जाएगा. लेकिन बल्लेबाज की बात करें तो विकेट मिलेगा. वो वाइड भी है, विकेट भी है. मैच में एक बार फिर टर्निंग पॉइंट आया है, खास करके प्रज्योत का विकेट गिरने के बाद. बहुत ही इंटरेस्टिंग रोचक मुकाबला. मैदान के अंदर चला गया था पानी, अब एक बार फिर वो बदलने वाली कहानी. इंटरेस्टिंग मोड पर यह मुकाबला. एक मिनट. चलाते तो आप एक बार वो सिग्नल देखते हैं. सिग्नल अगर आते हैं तो रुकना पड़ता है. रेड सिग्नल. आप देखिए यहाँ वाइड भी है. और विकेट कीपर ने अच्छा काम किया. एक धाव वाढेल, एक धाव वाढेल. बॉल काउंट केला जाणार नाही. एक धाव वाढणार आहे आणि आता 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. मॅच इज स्टिल ऑन. बिल्कुल मैच तो दोनों तरफ बना हुआ. क्या मैच चल रहा है. काटे की टक्कर मैदान के अंदर चलते हुई. 10 गेंदें 16 रनों की जरूरत है. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. फिलहाल निखिल एक एंड पर है और अनिकेत को मौका मिलेगा. ऑलराउंडर खिलाड़ी इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन प्रशंसा करनी चाहिए खास करके अशोक की. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. 2 सेट बॅट्समन आता बाहेर पडलेले आहेत आणि 2 फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि अनिकेत स्ट्राईकवर असणार आहे. आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय तो म्हणजेच आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ. कुठेतरी प्रज्योत असताना वाटलं होतं की एखादा सामना जिंकू देईल, पण मात्र दर्जेदार गोलंदाजी अशोकच्या या षटकामध्ये आले 2 विकेट. जबरदस्त कमबॅक करतोय तो म्हणजेच आशुभाऊ जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भोसरी. और क्या ये कमबैक है या वेलकम बैक है, ये आने वाला समय ही बताएगा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अशोक तैयार. इस बार नजमातों से खेलते हुए गेंद लॉन्ग ऑफ की तरफ जाती हुई खिलाड़ी मौजूद है, खास करके मिड ऑफ की तरफ चली गई. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी जो है मिड ऑफ की तरफ जाते हुए गेंद को रोक लिया था. अभी आपके पास 9 गेंदें, 9 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. खूप चांगलं संयमाचं क्रिकेट आता पाहायला मिळालं, कारण बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली गेली. स्ट्राईकवर आता निखिल पाहायला मिळतोय. पाहूया निखिलच्या बॅटमधून तंत्रशुद्ध फटके येत आहेत, मोठे फटके येत आहेत, पुन्हा डिफेन्स पाहायला मिळतो. वेगवेगळे प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तर या पुढच्या बॉलवर पाहायला मिळेल. खूप चांगला क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 55 धावा धावफलकावर. अगली गेंद के साथ गेंदबाज तैयार. टप्पा थोड़ा सा ऑफ्टर के बाहर ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. तालियां बज रही है. क्या मैच चलता हुआ मैदान के अंदर. आपके पास 9 गेंदें, 9 गेंदों में जीतने के लिए 15 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मोड पर यह मुकाबला. फिलहाल समीकरण देखे क्या हुआ है मैदान के अंदर. अब 8 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 13 रनों की जरूरत है.
ओहो, कांटे की टक्कर मैदान के अंदर चलती हुई और सदी भी गेंदबाज की तरफ से। दोन बॉल्स खूप महत्वाचे आहेत. अशोकचे हे दोन बॉल्स खूप महत्वाचे असतील. राईट आर्म द विकेट. इस बार भी बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद. ओहो, अनिकेत रन लेना चाहते थे लेकिन मना किया बल्लेबाज ने. क्या क्रिकेट चल रही है. 7 गेंदों का खेल से जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. 7-12 किसको नया है. मैदान के अंदर देखे तो एक कांटे की टक्कर, रोचक मुकाबला और हमारी सांसें गले में अटकी हुई है. हा 7-12 सर परांडे कुटुंबियाच्या नावावर आहे या मैदानाचा 7-12. पण मात्र आता क्रिकेटचा या सामन्याचा 7-12 कुठल्या संघाच्या नावावर जाणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. 7 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. 1 लाख का सवाल है, 1,11,000 का सवाल है. मैदान के अंदर एक बार फिर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इसकी क्या जरूरत थी, इसकी क्या जरूरत थी, क्योंकि आप सिंगल लेके भी जा सकते थे, डबल लेके भी जा सकते थे, लेकिन फिलहाल तारीफ करने की, प्रशंसा करने की अशोक की. अब जाकर समीकरण क्या बना हुआ. 6 गेंदे 12 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. DD11 हड़पसर और आशुतोष जादव स्पोर्ट के बीच मुकाबला चल रहा है. इसके बाद में जय गणेश सांघवी और बापू दादा गलंडे क्रिकेट के बीच मुकाबला होगा. इसके बारे में बिल्कुल चर्चा होगी. इंटरेस्टिंग मैच है, लेकिन एक छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आते हैं. चर्चा जा रही. ओहो, क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर. 6 गेंदे 12 रनों की जरूरत है. बल्लेबाज तैयार. निखिल 3 पर बल्लेबाजी करेंगे, अनिकेत 1 पर बल्लेबाजी करते हुए और निर्णायक ओवर लेके गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजेश रासकर. 6 बॉलमध्ये 12 धावांची गरज. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. मे द बेस्ट टीम विन. ऑल द बेस्ट. कदमों का इस्तेमाल किया बहुत सुंदर तरीके से, लेकिन पीछे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी और बल्लेबाज जो है बैक टू द पेबलन जाते हुए. पहली गेंद पर सफलता राजेश रास्कर को. बिल्कुल मैदान के अंदर रोचकता जारी है. बहुत बढ़िया तरीके से प्रयास दोनों तरफ से हो रहा है. 5 गेंदों का खेल से 12 रनों की जरूरत है. पहली गेंद पर सफलता. मैंने पहले ही कहा था मनीष, अगर प्रजोत मैदान के अंदर रहे तो एक बार फिर मैच बहुत आसान हो जाएगा बल्लेबाजों के लिए, खास करके DD11 के लिए. अगर उनका विकेट मिला तो आशु भाई जादव स्पोर्ट को कमबैक करने का मौका मिलेगा. वही कहानी चल रही है मैदान के अंदर. 5 गेंदे 12 रनों की जरूरत. दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ दिस मॅच. प्रज्योतची जी विकेट होती ते टर्निंग पॉईंट ठरलेले आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता जे फलंदाज येत आहेत फक्त हजेरी लावून परत जात आहेत. पण अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल्स मध्ये ही 5 मिनिटं तुम्हाला आयुष्यातील सर्वोच्च 5 मिनिटं म्हणून जगावी लागेल आजच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर. बिल्कुल देखिए, आने वाली 5 गेंदें हैं ना, वो इवेंट के बराबर होगी. यहां से एक एक गेंद मैं समझ सकता हूं. अब बल्लेबाज की बात करें तो अनिकेत जो 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं, बल्लेबाज मुकेश जिन्होंने खाता नहीं खोला, 4 विकेट खोए हैं DD11 ने. समय ज्यादा नहीं जाना चाहिए, समय ज्यादा नहीं जाना चाहिए. समय बहुत ज्यादा जाता हुआ इस जो कि खेल में. मैं समझ सकता कि रोचक मुकाबला. फील्डिंग देखे, फ्लाइंग स्लिप पे गली, एक पॉइंट की तरफ खिलाड़ी, उसके साथ अगर देखे तो एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ की तरफ है. ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने का प्रयास, पीछे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी. ओ, शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. ये मेरे हिसाब से लड्डू था, छोड़ दिया. पकड़ो क्या, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. मैं समझ सकता हूँ यहाँ खाना आया है, उसकी सुगंध भी जा रही है चारों ओर. बहुत ही जबरदस्त खाना. एक बार फिर गाना भी बज रहा है, लेकिन अब बहाना बनाएंगे तो बात नहीं बनेगी. मैदान के अंदर 4 गेंदे और 4 गेंदों में जीतने के लिए अब चाहिए 10 रन. क्या कांटे की टक्कर चल रही है. सोपा झेल होता आणि सोप्या पद्धतीत घेऊ शकले असते. पुढचा बॉल फेकण्यासाठी राजेश. ओहो, खुलबट पद्धत चेंडू तो वाईड यॉर्कर. खूप चांगली ड्राईव्ह आहे. स्वतः फॉलो मध्ये राजेश बॉल अडवण्यासाठी जाईल. थोडासा आळा चालवला आणि या लक्ष दायरे के अंदर गेंद है और वहां आप 2 रन मुकम्मल कर रहे हैं. बहुत ही सुंदर और शानदार प्रदर्शन मैदान के अंदर. गेंदों की बात करें तो 3 गेंदों का खेल, अभिषेक है, 8 रनों की जरूरत है. क्या जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. तालियां बज रही है इस वक्त. अगर देखें तो तालियां बज रही, कोई परेशान नहीं है. सुपर हिट गाना बज रहा है, कोई परेशानी नहीं है.
लेकिन दोस्तों गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए, नहीं तो आपका बैंड बाजा बजने वाला है। यहां से आप बाहर जा सकते हैं क्योंकि 1,11,000 का सवाल है, टिंगरे सरकार के की खूबसूरत ट्रॉफी का सवाल है। छोड़ दिया, सही छोड़ दिया। अजय अवले व्हाइट बॉल का इशारा करते हुए, अब 3 गेंदों का खेल से 7 रनों की जरूरत है। क्या कांटे की टक्कर मैदान के अंदर चलते हुए, क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर, पैसा वसूल मैच है और मनीष नाखून चबाने वाला मैच मैदान के अंदर होता है। दोन्ही संघाच्या सूचना असेल की कंपल्सरी चेस या 7 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्ण कराव्याच लागतील। इस बार भी छोड़ दिया, मार दिया जाए या एक बार फिर छोड़ दिया जाए, छोड़ दिया जाए, ये सही है। एक बार फिर देखिए 3 गेंदे हैं और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। बघा दिवाळी अजून आली नाही, पण कुठेतरी DD11 हडपसर संघाला बोनस मिळतो। दिवाळीच्या अगोदर बॅक टू बॅक 2 वाईड राजेश रासकर सारखा एक प्रतिभावान गोलंदाज आता होतोय आणि आता इक्वेशन 3 बॉलमध्ये 7 धावांची गरज, कंपल्सरी चेस। संघर्ष मैदान के अंदर जारी है, जबरदस्त खेल, रोचकता बिल्कुल। वो बड़ा शॉट खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर नहीं आई, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी। ये क्या कहानी चल रही है, कभी खुशी कभी गम वाला मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ, कांटे की टक्कर मैदान के अंदर है। अभी जाकर 2 गेंदों का खेल जैसे 6 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेट पर बल्लेबाज की बात करें तो अनिकेत 5 पर बल्लेबाजी करते हुए DD11 हडपसर को जीतने के लिए 2 गेंदों में 6 रनों की जरूरत। जर षटकार मारला तर सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा पारितोषिक जाहीर करण्यात आलं। एका षटकासाठी 2 रुपये। इस बार हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, अब ये 2000 विशाल भाऊ इनकी तरफ से। सवाल 1,11,111 का है, आर पार की लड़ाई है। एक छोटा सा ब्रेक और ब्रेक के साथ वापस आएंगे। विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, 1 गेंद 6 रन की जरूरत। या बॉलमध्ये 6 धावा, कॅन बी और कॅनॉट बी। तुम्ही मनात आणलं तर होऊ शकते, तुम्ही मनात नाही आणलं तर नाही होऊ शकत। दोन्ही संघ काट्याचे प्रयत्न करतायत का खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये दोन्ही संघ परत आलेले आहेत आणि आता सांगणं मात्र व्यर्थ ठरेल की कुठला संघ जिंकेल। एका बॉलमध्ये 7 धावांची गरज, 3000 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय विशाल भाऊ टिंगरे यांच्याकडून एका षटकारासाठी जाहीर करण्यात आलेला आहे। विशाल टिंगरे साहेब यांच्याकडून एका षटकारासाठी 3000 रुपयाचा पारितोषिक। क्या बात है, शेयर मार्केट जो है यहाँ भी बढ़ रहा है, थोड़ा और ऊपर जाता हुआ मजा आ रहा है। सचिन जी, इनके चेहरे पर मुस्कुराहट है। मैदान के अंदर देखें तो रोचक मुकाबला है। बज गया नगाड़ा, अब एक बार फिर झूम उठेगा अखाड़ा। भरपूर कमाल, भरपूर मनोरंजन, बजेगी सिट्टी, बजेगी ताली, गूंज उठेगा ये आंगन जो टिंगरे सरकार का आंगन है। मजा आ रहा है और एक बार फिर पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर होता हुआ। हर दिन आता है, हर दिन जाता है, मैदान में वही हो जो सबका एक बार फिर सबका दिल चाहता है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, गेंदबाजी करेंगे फिलहाल राजेश। 1 गेंद 6 रन की जरूरत है। स्ट्राइक रेट पर मुकेश, ओ वाइड बॉल का इशारा, वाइड बॉल का इशारा होता हुआ 1 गेंद और जीतने के लिए 5 रन की जरूरत है। तरी एक बॉलवर चौकार जरी मारला तरी सुद्धा ते आव्हान पूर्ण करू शकणार नाही। एका बॉलवर षटकारच मारावा लागेल कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे। या बॉलवर सुद्धा षटकारच खेचावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणजेच मिस्टर अंगतला। बिल्कुल अंगत सामन्यामध्ये आले रंगत, अतिशय रोमहर्षक असा सामना। और इसी के साथ ये मुकाबला शानदार तरीके से जीत लिया है आशुभाऊ जाधव स्पोर्ट ने। कांग्रेचुलेशन, बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर खास करके राजू रासकर द्वारा। अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले हैं इसकी, गुलसिता हमारा। मैदान के अंदर एक बार फिर सेलिब्रेशन हो रहा है, गाने के साथ वापस आएंगे और इसके बाद में मैन ऑफ द मैच।